नमस्कार मित्रांनो, आज आपण बॉटल व्हील बनवणार आहोत। हे जे व्हील आहे, हे चक्र आहे, हे बाटलीच्या हवेच्या दाबावर फिरणार आहे। ते बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मोकळी बाटली, त्याच्या झाकणासह दोन स्ट्रॉ, छोटे स्ट्रॉ दोन, त्याच्यानंतर एक कागदाची पट्टी साधारण 16 सेंटीमीटर लांबीची आणि 2 सेंटीमीटर रुंदीची आहे। त्याच्यानंतर चिकटपट्टी, फेविकॉल आणि एक तार। ही युपिन सरळ करून आपण अशा प्रकारची तार वापरू शकतो। आपण आता सुरुवात करूयात। पहिल्यांदा बाटलीचे जे व्हील, बाटलीचे जे टोपण आहे, त्या टोपणाला आपण एक होल पाडून घ्यायचं। होल एवढं साईजचा हवं की त्याच्यामध्ये आपल्याला हा स्ट्रॉ जो आहे, हा स्ट्रॉ सहजपणे घालता यावा आणि फार सैलही असू नये आणि फार घट्टही असू नये, सहजपणे तो आत घालता यावा। हा स्ट्रॉ घातलेला आहे आपण याच्यामध्ये आणि ही बाटलीला आपण लावून टाकूया। ओके, आता ही जी आपण स्ट्रीप घेतलेली आहे, साधारण 16 सेंटीमीटर लांब आहे आणि 2 सेंटीमीटर रुंद आहे। त्याच्या साधारण 2 सेंटीमीटरवर एक घडी, एक अशी आणि एक उलटी, एक साधी सरळ आणि एक उलटी, एक सरळ एक उलटी, एक सरळ एक उलटी, अशा प्रकारे घड्या करायच्या। घड्या केल्यानंतर या घड्या ज्या आहेत, त्या घड्यांचा आकार असा स्टार सारखा होईल। स्टार सारखा आकार तयार झाला या घड्यांचा। आता या स्टार सारखा दिसणारा जो आकार आहे, या आकारामध्ये आपल्याला इथं आतल्या बाजूला स्टारच्या बरोबर सेंटरला आपल्याला ही स्ट्रॉ चिटकवून घ्यायचे आणि जो एक्स्ट्रा भाग आहे कट करून टाकायचा। हे केल्यानंतर आपल्याला हे असं दिसेल, स्ट्रॉ आणि त्याच्यामध्ये लावलेले ही फेविकॉलने चिटकवायचं आहे आणि हा मधला स्ट्रॉ। ओके, आता याच्यामध्ये आपल्याला ही पिन सरळ केलेली पिन जी आहे, ती पिन अशी घालायची आहे आणि घातल्यानंतर ती वाकवायची आहे अशा पद्धतीने। ती सहजपणे वाकत नसेल तर तुम्ही प्लायरचा, पकडीचा वापर करू शकता, पण ही सहजपणे वाकणारी आहे, त्याच्यामुळे मी करत नाहीये। आणि या अशा प्रकारे आपलं हे जे फिरणारं व्हील आहे ते तयार झालेलं आहे। हे तयार झालेलं व्हील तुम्हाला दाखवतो मी, जे फिरू शकतो। ठीक आहे, आता हे जे व्हील आहे हे आपण या बाटलीची जी कॅप आहे, या कॅपवर आपण हे व्हील अशा पद्धतीने चिकटपट्टी वापरून चिटकवणार आहोत। आता तुम्हाला दाखवतो की कशी लावायची ती। अशा पद्धतीनं चिकटपट्टी लावलेली आहे आणि आपण चिकटपट्टी कट करूयात, कापूयात। आपलं हे व्हील तयार झालं। आता थोडंसं आपल्याला ॲडजस्टमेंट करावी लागेल व्हीलची उंची आणि स्ट्रॉची उंची, ही थोडीशी आपल्याला ॲडजस्ट करून हे व्हील लावावं लागेल। कारण का
तर त्या व्हीलला ते स्ट्रॉ अडकला नाही पाहिजे, सहजपणे फिरला पाहिजे स्ट्रॉ. ओके, आपण हे व्हील बसूया त्याच्यामध्ये. हा बघा किती मस्त फिरायला लागलं व्हील. आवडलं ना तुम्हाला? वाव, किती छान फिरते बघा व्हील. तुम्हाला हा प्रयोग आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.